बघा इकडे स्मशान आहे, या स्मशानाच्या ऑपोजिटलाच रस्ता आहे बघा. बघा इथूनच रस्ता आहे, बघू शकता. बंद नाही करत आम्ही, डायरेक्ट दाखवतो आम्ही बाई. हे बघा आई एकविरा ढाबा आहे, इथूनच रस्ता आहे. तर गाईज मस्त आपण पोचलेलो आहे अड्ड्यामध्ये. हा मंडप बघा मस्त बनवले, पाहुणे माणसांसाठी बसायला आणि अड्डासुद्धा बघू शकता. गेल्या वर्षापासून तर या वर्षीचा अड्डा तर खूप छान आहे आणि आयोजक खूप छान केलेला आहे. तर बघू शकता मी मस्त मैदान बनवले आहे, साईडून मस्त असे जाळ्या लावलेले आहेत. हॅलो गाईज, तर तुषार काडे या ब्लॉगवर तुमचं मनापूर्वक स्वागत आहे. तर आपण जाणार आहे तुमच्या सर्वांचा लाडका म्हणजेच सावली मैदान देसाईचा. तर अड्ड्यामध्ये जाणार आणि तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे अड्ड्याची प्रोसेस काय आहे आणि कितपर्यंत काम पोचलं आहे आणि काय नाही काय ते सर्व तुम्हाला मी दाखवतो आता पुढे ब्लॉगमध्ये. तर आता आपण भेटूया मस्तपैकी अड्ड्यामध्येच भेटूया आता डायरेक्ट. तर सर्वात मोठ्या शर्तीसुद्धा होणार आहेत तिथे. बक्कासूर, आपल्या सगळे नावची जे बैला आहेत, मथुर, सोन्या, हरण्या, यांच्यासुद्धा शर्ती आहेत मस्त मोठ्या मोठ्या. या तुम्ही सर्वांनी बघा, मस्त आपला सर्वात मोठा अड्डा आहे या 26 जानेवारीचाच, म्हणजे सावली मैदान आपला देसाईचा सर्वांचा फेमस अड्डा. सावली मैदान अड्डा दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावर कसं काय, कसं मैदानाचं नियोजन वगैरे आणि जागा कशी आहे ते सर्व गोष्टी तुम्हाला दाखवतो. बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग. आता डायरेक्ट पडलेगावच्या इथे जाऊन तुम्हाला भेटतो. तुम्ही बघू शकता आपला कल्याण पाटा रस्ता आहे हा. तर आता आपल्याला जायचं आहे पडलेगाव. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन ते पडलेगाव आतमधून गावातून रस्ता आहे, तो पण तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर. तर गाईज आता आपण इथून पडलेगावाची एंट्री आहे, गावातून जाणार आहे. तुम्हाला मी दाखवतो तसं पुढे पडलेगावची एंट्री आहे. तर आता आपण गावातून चाललेला रस्ता आहे हा पडलेगावातून. तर तुम्हाला दाखवतो पुढे कसा कसा जायचं ते. आलो आमचा जरा ड्रायव्हर इम्पॉर्टंट आहे, गाडी उरवतो एक हाताने चालवतो बघा. ऐसा जंगल बिंगल है थोडासा, थोडीशी कॉमेडी नाही झाली तर गाडी मजा कशी आहे, बरोबर की नाही. इथे पडलेगावाची शाळा आहे, सरस्वती विद्या मंदिर असं नाव आहे त्यांच्या शाळेला. तर तिथूनच पुढून रस्ता आहे, तुम्हाला दाखवतो मी आता बघा. हॅलो डायरेक्ट स्पीड ब्रेकर होतं पाहिजे, साधा कामच ना. बघा इकडे स्मशान आहे, या स्मशानाच्या ऑपोजिटलाच रस्ता आहे बघा. बघा इथूनच रस्ता आहे, बघू शकता. बंद नाही करत आम्ही, डायरेक्ट दाखवतो आम्ही बाई. हे बघा आई एकविरा ढाबा आहे, इथूनच रस्ता आहे गाईस. तर आता आपण इथे अड्ड्यामध्ये पोहोचलेलो आहे. हा ग्राउंड आहे पडलेगावचा, तर तुम्हाला दाखवू शकतो. बघा ग्राउंड आहे, तर अड्डा आहे तिकडे, तर तुम्हाला दाखवतो या साईडला अड्डा आहे. तर आपण अड्ड्यामध्ये जाऊन भेटू आणि कसा बनवला अड्डा ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा किती मोठी जागा आहे. तर काही मस्त आपण अड्ड्यामध्ये पोचलेलं आहे आणि अड्डासुद्धा बघू शकता तुम्ही. आणि हा तिरंगा मस्त एक मंडप बनवले तिरंगाचा वरिष्ठ पाहुण्यांसाठी. आणि अड्डा तर गेल्या वर्षापासून तर या वर्षीचा अड्डा अतिशय छान आहे आणि मस्त अड्डा बनवला आहे. मला तर खूप आवडला, तुम्हालासुद्धा आवडेल. या तुम्ही आणि मस्तपैकी शर्ती करा सर्वांनी. मस्त अड्ड्याचं मनोरंजन घ्या आणि साईटून पार्किंगसाठी जागा तर भरपूर आहे, काय त्याचा विशेष नाही आणि काय टेन्शन घेऊ नका, भरपूर जागा. आपण बैला सोडतो ना ते बघा, ते बैला सोडतो आपण, तर काही जण बैला फाकतात. तर त्यासाठी हे बघा कशी माती टाकलेली आहे, थोडीशी अशी वरती असे डोंगरासारखी जरा माती बनवलेली आहे. कारण का जे बैले फाकतात ते जास्त लांब जाऊ नये म्हणून यासाठी ही केलेली आहे तयारी. पण खूप छान तयारी केली आहे, कारण खिडकालीच्या अड्ड्यात बघितलेलं सर्वजण बोलत होते की अड्डा हे असं आहे तसं आहे, हे बरोबर नाही केलं. पण यांची जी आयोजन आहे ती तर मला खूप आवडलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला सुद्धा आवडेलच. या वर्षी तर यांनी खूपच छान बनवलेलं आहे मैदान, मला तर आवडलं आहे, तुम्हालाही नक्की आवडेल.
या उद्या आणि मस्त शर्तीसुद्धा करूया. बघू शकता सावली मैदान, याच्या नावानंच सावली आहे. तर बघू शकता मी सुद्धा मस्तपैकी सावलीत उभा आहे आणि बघू शकता इथं आपले बैलसुद्धा लाईनशीर लागणार आहेत. इथूनच बैल सुटणार आहेत बघू शकता. आणि इथे बघू शकता मी किती सावली आहे. नावानंच सावली मैदान आहे म्हणून तर याला बोलतात सावली मैदान. फेमस अड्डा आहे या. 26 जानेवारी म्हणजे उद्याचा अड्डा आहे या. तर या सर्वांनी मस्त भरपूर जोरात आणि मोठ्या शर्तीसुद्धा होणार आहेत. सोन्या, मथुर, बकासूर हे सर्व बैल येणार आहेत इथे. तर काय इकडे शिंगा लावलेले आहेत, कोणाला पाहिजे तर घेऊन जावा. माझ्या नाही तो बिंदू घेऊन जावा, कोणाची आहेत माहिती नाही. मस्त शिंगा आहेत पण बसल्या बसल्या खाऊ शकता मी. तर काहीच बघू शकता अड्ड्यामध्ये पेट्रोलची डायरेक्ट अख्खी गाडी मागवले देसाईच्या ग्रामस्थांनी. उद्या जर कोणाला पेट्रोल चोरीला बिरीला गेलं ना तर इथून डायरेक्ट पेट्रोल विकत भेटणार आहे तुम्हाला बघू शकता. आणि पेट्रोलची गाडी एकदम फसलेली आहे चिखलामध्ये, म्हणजे रस्ता क्रॉस आहे आणि इथे काय कामच नाही त्या गाडीचं. तर इथे गाडी कशाला आली काय माहित. पेट्रोलचं इथं पेट्रोल पंप आहे का इथे जंगला यांचे कोणचं पेट्रोल पंप आहे काय माहित. फुकाट इथं आले. तुषार भाईनी गाडी बोलवलेली खास पेट्रोल, म्हणजे उद्या त्यांचं चोरी होईल ना गाड्या व्यवस्थित लावा रे पार्किंगला. पेट्रोल काढून आम्ही हे गाडी टाकू डायरेक्ट टाकी भरून न्या म्हणून गाडी मागवली आम्ही. आज मला एकच गोष्टीचं हसू येते, अड्ड्याचं अजून काम नाही झालं आणि लोकांनी जागा जिंकून ठेवलं आत्ताच. अजून अड्ड्याचं काम झालं, काम बाकी आहे पूर्ण अजून थोडासा. आणि लोक येऊन एक मस्तपैकी अड्ड्याला कोणी रस्सी बांधून गेले, कोणी चुना टाकून गेले. अड्ड्याचं काम पूर्णपणे झालं, लेवलिंग बाकी लेवलिंग आणि स्पीकर चालू आहे. पण लोकांनी पहिलाच जागा जिंकून ठेवली. अजून तर येतात जिंकायला जागा. सध्यामध्ये जागा जिंकल्याच पाहिजेत, कारण की प्रत्येकाला स्टॉल टाकायची हौस असते आणि प्रत्येकाला धंदा केलाच पाहिजे. प्रत्येकाने बरोबर आहे, आगरी कॉलेज तर पहिला धंदा केलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागाची काही गोष्टी अपुऱ्या पडतात, काही ठिकाणी वेगळ्या गोष्टी